त्याच्या वास्तव्याचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा बेकायदेशीरपणे राहत होते, असं काही प्रकरण समोर आलंय का आणि काय कारवाई केली? नमस्कार. मागील 2-3 दिवसापासून एक कालबाह्य ओव्हरस्टेइंग फॉरेन नॅशनल हे येमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुक्यामधील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या इन्स्टिट्यूटचे कॅम्पसमध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती. 2015 मध्ये सदर परिवार आला होता व्हॅलिड व्हिसावर आणि त्यानंतर त्यांचा व्हिसा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरीसुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते. त्या अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामिया इशातुल उलूम त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांचे जबाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर येमनी नागरिक यांच्यावर तसेच त्यांना इतके वर्ष अकोमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया इशातुल उलूमचे जे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर हुझैफा वस्तानवी तसेच येमनी नागरिक खालिद इब्राहिम साले अल कादमी व त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी यांच्यावर काल उशिरा रात्री अक्कलकुवा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 30/2025 मध्ये BNS त्याचबरोबर फॉरेनर्स ॲक्ट त्याचबरोबर टेलिग्राफ ॲक्ट या 3 कायद्या अंतर्गत वेगवेगळे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.